2 मिनिटं थोडंसं बाजूला थांबा. 2च मिनिटात भाषण करतो या ठिकाणी मी थांबतो. आवाज थोडा वाढवा, कारण हा आवाज महत्वाचा. हा आवाज रवी भाऊंचा आवाज आहे आणि म्हणून रवी भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. जे उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे, आपल्या दोन्ही हात वर करायचे, ज्यांना आहेत त्यांनी करायचे आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या आणि तुमच्या रवी भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात. आवाज वाढवा, आवाज, कारण हा आवाज महत्वाचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. अराजकतेच्या पार्श्वभूमीवर स्वराज्याचं जिवंत जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण उभे करणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांना प्रथमतः आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिवादन करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं भावी आमदार नाही तर आमदार रवी भाऊंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. टाळ्या वाजल्या पाहिजेत, टाळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं रवी भाऊ, मी 3 वर्ष झालं तुमच्या वाढदिवसाला येतोय. या भोसरीपासून 40 किलोमीटर इकडे जा, उत्तरेला जा, दक्षिणेला जा, पूर्वेला जा, पश्चिमेला जा. प्रत्येक चौकामध्ये आज बॅनर आहे आणि त्या बॅनरवरती लिहिलेलं आहे फिक्स आमदार. आता ही गर्दीच सांगते येणारा आमदार कोण आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचं हरिक वाटे देव. या जगद्गुरु तुकोबांच्या वचनाप्रमाणे इथल्या भोसरीतल्या प्रत्येक माणसाला वाटायचं आमचे अंकुश भाऊ आमदार झाले पाहिजे, पण दुर्दैवाने ते आमदार झाले नाहीत. परंतु रवी भाऊ आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. हा छत्रपती शिवाजीराजांचा भावना तुम्हाला सांगतोय की तुमचं नाव रवी भाऊ आहे. रवी भाऊ हा शब्द उलट वाचा, उभा वीर. जो वीर आता उभा राहणार आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आपले पुढचे एकदा आशीर्वाद, आपले पुढचे एकदा आशीर्वाद रवी भाऊला मिळावेत. रवी भाऊ यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाणार आहे. रवी भाऊंचा स्वभाव आपल्यापणा, जिव्हाळा, सहानुभूती आणि सहकार्याची भावना ठेवणार आहे. पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये पहिला नगरसेवक असा आहे जो बिनविरोध आहे आणि पहिला आमदार असा असणार आहे जो जीवाभावाचा असणार आहे. म्हणून माझ्या वतीनं, आमच्या रज्जाक भाई असेल यांच्याही वतीनं आदरणीय रवी भाऊंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि जाता जाता फक्त एकच म्हणतो, शिवरायांचा विचार, संभाजीराजांचं धैर्य आणि आई जगदंबेचा आशीर्वाद आपल्याला मिळावं. मी असं म्हणणार नाही, मी असं म्हणणार नाही आप जो हजारों साल, मी असं म्हणणार नाही आप जो हजारों साल, मगर आता एवढंच सांगतो आप जो और 100 साल, मगर ऐसा जिओ की आपका नाम रहे हजारों साल. असं काम, असं कर्तृत्व करावं एवढीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या रवी भाऊंना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी